इम्तियाज जलील यांनी मुंब्र्यात जाऊन सहर शेख यांची भेट घेतली आहे। या भेटी दरम्यान मात्र जलील यांनी पत्रकार परिषद घेत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत। सहर शेखने मुंब्रा हिरवा करण्याच्या वक्तव्याची पाठराखण त्यांनी केली आहे। इतकंच नाही तर शिंदेंची ठाणे भगवा करण्याची भाषा चालते तर मग हिरव्याची का नाही असाही सवाल जलील यांनी उपस्थित केलाय। येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू असं जलील म्हणाले। सहर शेखचं मुंब्रा हिरवा करण्याचं विधान योग्य आहे, फक्त मुंब्राच नाही तर पूर्ण देश हिरवा करेल असंही जलील यांनी हे वक्तव्य केलंय। तर याच संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। आपल्यासोबत नितेश राणे हे सध्या जोडले गेलेले आहेत। नितेश जी, मी आधी तुम्हाला इम्तियाज जलील काय बोललेत हे ऐकवते। मुंब्रा हरा हिरवा, इसके अलावा कोई दूसरा अहम मुद्दा बचा ही नहीं है। इम्तियाज भाई अभी आप और एकनाथ शिंदे साहब हमको नहीं बताए। अगर एकनाथ शिंदे साहब के लिए अगर मैं मुंह खोला तो फिर मेरे हिसाब से उनके लिए भी तकलीफ हो जाएगी। अब हम सुनकर आए हैं सर, उनका भी साथ चाहिए। खाने के और यहाँ के सर्वे सर्वा है उसमें, लेकिन उनको एक बात बता देना चाहता हूँ, भाजपा कब आपको उठाकर फेंकने वाली है, अब इंतजार करिए कितने दिन आप बचे हुए हैं। हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। इसीलिए तो मैं बोलते जा रहा हूँ ना, शहर में तो सिर्फ मुंब्रा के बारे में बोली है कि मुंब्रा को हरा करना है, मैं तो पूरे देश को हरा करने की बात कर रहा हूँ, हरा भरा करने की बात कर रहा हूँ। नितेश जी, तुम्ही ऐकलं असेलच इम्तियाज जलील काय म्हणालेत, काय पहिली प्रतिक्रिया? यांना वाटतं की यांचा आब्बाचा पाकिस्तान आहे आणि या हिरव्या सापांना हे सगळ्या गोष्टी बोलणं एवढं सोपं वाटतं। त्यांना परत आम्ही हाच मुंब्रा कसा भगवा करू हे येणाऱ्या काळामध्ये दिसेल। यांना आता इकडे तिकडे थोडं काही निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर यांना मोठी स्वप्न पडायला लागलेली आहेत। जे यांच्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाला जमलं नाही, यासाठी यांना 100 जन्म घ्यायला लागतील आणि आमच्या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या बघण्याची हे लोक हिंमत मग करू शकतात। म्हणून अशा पद्धतीच्या फालतू वक्तव्यांचा दखल घेण्याची काय गरज नाही, कारण का ह्यांना वाटतं तेवढं सोपं आमच्या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघूच शकत नाही। म्हणून यांना जसं त्याचं उत्तर योग्य वेळी आम्ही निश्चित पद्धतीने देऊ। जी नितेश जी, मात्र इम्तियाज जलील यांनी एक स्पष्टीकरण देखील दिलंय। हिरवा करू म्हणजे झाडं लावू असं जलील म्हणालेत। मुळामध्ये यांची किती हिम्मत आहे हे दुनियाला माहिती आहे। यांच्या बाबर पासून त्या औरंग्यापासून त्या टिप्यापर्यंत सगळ्यांची किती हिम्मत आहे आणि त्याच जिहाद्यांचं रक्त यांच्यामध्ये पण सळसळत, यांच्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणून हिरवा झाडं लावा की हिरवं चादर पसरवा, त्याच्यासाठी त्यांना सगळ्यांना पहिलं पाकिस्तानमध्ये इस्लामाबादमध्ये जायला लागलं तरच असे काही गोष्टी करायला भेटतील। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये फक्त भगवा रंगच चालणार हे एवढं स्पष्ट करून टाकतो। जी जी नितेश जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।